नमस्कार मंडळी, मनीषाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल रताळ्याचा शिरा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आधी आपण रताळे शिजवून घेणार आहोत। एका पातेल्यात मी 5 रताळे घेतले आहेत। त्यात 2 ते 3 गुळाचे खडे टाकून घेतले आहेत। त्याने रताळ्याला छान गोडी येते आणि थोडे पाणी घालून रताळे शिजवून घेऊया। 15 ते 20 मिनिट कमी गॅसवर रताळे शिजवून घेतले आहे। रताळे छान शिजले आहेत, बघू शकता। आता रताळ्याची साल काढून रताळे मॅश करून घेऊया। इथे आपला रताळा मॅश झाला आहे। आता रताळ्याचा शिरा बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यात 1.5 चमचा तूप टाकून घेऊया। तूप गरम झाले की त्यात कट केलेले काजू व बदाम घालूया व तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ। काजू बदाम भाजले आहेत, त्यातच आपण मॅश केलेले रताळे घालूया व कमी गॅसवर परतून घेऊया। इथे मी आणखी 1 चमचा तूप घेत आहे व छान परतून घेते। आता आपण दूध घालूया। इथे मी 1 वाटी दूध घेतले आहे व कमी गॅसवर रताळे परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटात मिश्रण कोरडे होईल। आता आपण त्यात पाव वाटी साखर टाकून घेऊयात। साखर टाकल्यावर मिश्रण सैल होईल। आपण आणखी 1 मिनिट मिश्रण परतून घेऊया व वेलची पावडर टाकून घेऊया आणि शिरा छान मिक्स करून घेऊया। आपला मस्त रताळ्याचा शिरा तयार आहे, तुम्ही बघू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।